तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच. गोकुळ गीतेंना मनवण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू. गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यामध्ये बैठक होणार. नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू. चर्चेअंती नाशिक आणि जळगावात पाठिंबा मिळेल. महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. गोकुळ गीतेंना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर गीतेंनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, उदय सामंत यांचं आवाहन. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात. महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईल, पण माघार घेणार नाही. आता माघारीचा विषय संपला. गोकुळ गीते यांची ठाम भूमिका. कुणाल दराडे यांनी काहीही वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्ट केलंय. गोकुळ गीतेंचा गैरसमज दूर करणार. संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय होईल. उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. बाळ माने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. सूत्रांची माहिती, येत्या काही दिवसातच बाळ मानेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली. विनायक राऊतांना शिंदे सेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार. बाळ मानेंची टीका. तर पक्षाशी बेईमानीचे धंदे आम्ही कधी केले नाहीत. विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. जळगावमध्ये भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी. निवडणूक जिंकेल किंवा हरेन, पण माघार घेणार नाही. कुणालाही पाठिंबा देणार नाही. रेश्मा काळे यांची भूमिका. विरोधी पक्षांचे घोडे स्वतःच बाजारामध्ये भाव ठरवून गेले. पुरेसे संख्याबळ असताना भाजपकडनं घोडे बाजार कशासाठी? संजय राऊतांचा हल्लाबोल. तर राऊतांकडे बडबड करण्याशिवाय काही उद्योग नाही. गिरीश महाजनांचा पलटवार. पुणे परिषदेमधून पवारांच्या राष्ट्रवादीने माघार घेतल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना नाराज. पुण्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा काँग्रेसचा वरिष्ठांकडे प्रस्ताव. तर महाविकास आघाडीमुळे पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान. वसंत मोरे यांचं वक्तव्य. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांचं पक्षातून निलंबन. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेतल्यामुळे कारवाई. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानंतर निलंबन. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट. उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय. जानकरांची माहिती. मराठा आंदोलनामधील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत. सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर. जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 1,500 स्वस्त, तर चांदीच्या दरात 10,000ची घसरण. सोन्याचे दर 1,58,000वर. पुण्याच्या शिरूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. अहिल्यानगर पुणे महामार्गावर झाड कोसळल्यामुळे वाहतुकीला अडथळा. बारामती तालुक्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचं पोषक वातावरण. राज्यातील काही भागात पुढील 48 तासात पावसाची शक्यता. 10 जूनपर्यंत तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता. एमडी ड्रग्ज विकणाऱ्यावर पुणे पोलिसांची कारवाई. 20,98,000चा एमडी ड्रग्ज जप्त. राजस्थानवरून आलेल्या आरोपी इम्रान युसुफ शेखला अटक. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.